त्याच पद्धतीने भाजी करून कंटाळा आला असेल तर या पद्धतीने तुम्ही पालकाची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. सगळ्यात अगोदर मी शेंगदाणे आणि पालक छानपैकी पाण्यामध्ये उकळून घेतला. त्यानंतर पालकाला थंड पाण्यामध्ये मी डीप करून ठेवलं, जेणेकरून त्याचा कलर हा छान ग्रीन राहील. त्यानंतर मी इथे तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली व हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं कोथिंबीर वाटून घेतलं होतं, त्याला फोडणीमध्ये टाकून दिलं. त्यानंतर ते छान परतून घेतल्यावर थोडीशी कांद्याची पेस्ट टाकली व सगळे आपल्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते मसाले टाकून छान परतून घेतलं. आता यामध्ये आपल्याला थोडंसं चमचाभर बेसन पीठ टाकायचं आहे व छान परतून घ्यायचं आहे. तुम्ही तर पाहू शकता. छान परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे पालक उकळून घेतली होती त्याची पेस्ट करून ती टाकायची आहे व तुम्हाला जेवढं पातळ करायचं असेल तेवढं पाणी टाकून छान उकळून घ्यायचं आहे. आपलं पालकाची भाजी रेडी आहे.